राज्यातील 18,000 सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने आक्रमक पवित्रा घेत तुमसर येथे पालकमंत्र्यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखविले। रविवारी जनता दरबारासाठी जात असलेले पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची गाडी जुन्या बसस्थानक परिसरात आंदोलकांनी अडवून त्यावर पत्रके फेकली, ज्यामुळे शहीद भगतसिंगाच्या ऐतिहासिक क्रांतीची आठवण ताजी झाली। यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडून होत असलेल्या शिक्षणाच्या खाजगीकरणाचा तीव्र निषेध करत घोषणाबाजी केली। पोलिसांनी हस्तक्षेप करत राज्याध्यक्ष वैभव चोपकर यांच्यासह अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणींना ताब्यात घेतले। विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी गुन्हे दाखल न करण्याचे आश्वासन देऊनही पोलिसांनी गुन्हे नोंदविल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान सरकारने शाळाबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये मंत्र्यांचे ताफे अडविले जातील असा इशारा वैभव चोपकर यांनी दिला असून या आंदोलनाची चर्चा आता संपूर्ण राज्यात रंगत आहे।